तिकडून आता वजन करत आलो आम्ही, आता इकडं पण आलो. ते 22 किलो भरलं तर 20 भरायचं आहे. श्री गुरु दत्ताचं मंदिरात आलो. इकडं हे पाय विठ्ठलाचं मंदिर इकडं. फोटो खूप आहे. फ्रेंड कशा आहे तुम्ही? आज माझा ब्लॉग आहे 4था. मी आज आलोय माझ्या गावाला, म्हणजे तिकडं मामाच्या गावाला आहे. आणि ते द्राक्षाचे बाग खुडत होते म्हणून त्यांनी मला बोलवलं. तर म्हणता ये ब्लॉग करायला. मी आज कालच आलो, पण मी काल काही ब्लॉग केला नाही तयार. आणि खूप जणांची रिक्वेस्ट होती ब्लॉग कर, लवकर ब्लॉग टाक. आज आलोय घेऊन ब्लॉग. हे पाय इकडे द्राक्षाची बाग आहे. हे पाय तिकडे ते खुडत आहे आणि मी आलो इकडं बघतोय आता. तर तुम्हाला दाखवतो द्राक्ष. काहीच नाही वर्षी, पण म्हणजे गेले एक्सपोर्ट माल गेलाय, म्हणजे बाहेर देशात पाठवताना तो माल घेऊन गेले इथून. आता हा फक्त बाहेर, आता इकडं फक्त विकणार. हा महाराष्ट्रात मध्ये विकणार आहे आता हा माल. आणि तो बाहेर देशात जाणार होता, तो माल आधीच गेला. मला काही जमलं पण नाही यायला, त्याच्यामुळे मी आता करतोय ब्लॉग. हे पहा बघा, इकडं द्राक्ष आहे. हे वर्षी काहीच नाही इकडं, म्हणजे द्राक्ष. तर दरवर्षी खूप राहतात इकडं द्राक्ष. हे बघा, काही झाडांना जास्त दिसत नाही. मला पुढे दाखवतो मी. हे बघा तिकडं खुडत आहे आणि इकडं आलो मी, करतो इकडे व्हिडिओ तयार. पुढे दाखवतो तुम्हाला. आता तिकडं पण जाईल, पण इकडं म्हटलं दाखवून देऊ पहिले. हे पहा, काहीच जास्त नाही द्राक्ष. नाहीतर दरवर्षी मी मागच्या वर्षी आलो तर खूप द्राक्ष इथं होते. हे बघा यावर्षी सगळ्याचे खराब दिसत आहे मला. तर खूप चांगले द्राक्ष राहतात आणि मोठी साईज राहते. यावर्षी पहा एवढीच साईज आहे, लहान, पूर्ण लहान, नाही तर मोठी साईज राहते. पुढे दाखवतो तुम्हाला कसा ब्लॉग होईल. लाईक करा आणि शेअर पण करा. कसा झाला ते पण सांगा मला. हे पहा माझा आयफोनमध्ये पण ब्लॉग चालू आहे आणि फोनमध्ये पण चालू. आयफोनची पण क्रेडिट आपण हे बघू कशी क्वालिटी. मग मला सांगा आयफोनमध्ये काढायचा ब्लॉग का कशात काढायचा. हे पहा चालू आहे. पहा आयफोनमध्ये पण ब्लॉग. ह्या मोबाईलमध्ये मी शूट करतो आणि तुम्हाला दिसत असं हा मोबाईल माझ्या हातात आहे. तो आयफोन आहे, त्याच्यात पण काढतो. आणि इकडं पण आता बघू दोन. तुम्हाला आयफोनमधला पण व्हिडिओ मी टाकल. तर तिकडे खुडत आहे, आपण बघू इकडे द्राक्ष. आणि ह्या मोबाईलमध्ये दोन्ही पण, आयफोनमध्ये आणि इकडचं आपल्या साध्या मोबाईलमध्ये काय कसे दिसतात पा दोघं पण पिक्चर. चाललं आपलं तर पुढं बघू. माझा आयफोनमध्ये पण ब्लॉग चालू आहे आणि फोनमध्ये पण चालू. आयफोनची पण क्रेडिट आपण हे बघू कशी क्वालिटी. मग मला सांगा आयफोनमध्ये काढायचा ब्लॉग का कशात काढायचा. हे पहा चालू आहे. पहा आयफोनमध्ये पण ब्लॉग. ह्या मोबाईलमध्ये मी शूट करतो आणि तुम्हाला दिसत असं हा मोबाईल माझ्या हातात आहे. तो आयफोन आहे, त्याच्यात पण काढतो. आणि इकडं पण आता बघू दोन. तुम्हाला आयफोनमधला पण व्हिडिओ मी टाकल. तर तिकडे खुडत आहे, आपण बघू इकडे द्राक्ष. आणि ह्या मोबाईलमध्ये दोन्ही पण, आयफोनमध्ये आणि इकडचं आपल्या साध्या मोबाईलमध्ये काय कसे दिसतात पा दोघं पण पिक्चर. चाललं आपलं तर पुढं बघू. दाखवलं आता मी इकडं द्राक्ष खुडताना. आणि इकडं आता मी इकडं घर आहे. हे बा मग दाखवतो पुढं. आणि इकडं वर तिकडं सप्तशृंगीगड आहे, तुम्हाला पण दाखवतो. थांबा पुढे इकडे जातो तेव्हा दाखवतो, दिसेल तुम्हाला.
हे पहा वणी रस्ता आहे, वणीगड, आणि तिकडं सप्तशृंगीगड आहे. ते पुढचं डोंगर दिसत असं ते सप्तशृंगीगड आहे. हे पहा सप्तशृंगीगड आहे आणि हा सप्तशृंगीगडाचा रस्ता आहे. आणि इकडं रस्त्याला लागून मामाचं द्राक्षाचा बाग आहे. हे पहा पुढं तिकडे दिसत असेल तुम्हाला. इकडं घर आहे, शेंगा बिंगा इकडं पुढे दाखवतो तुम्हाला आता सांग. हे बा लिंबाचं झाड आहे सगळे इकडं. हे गोडाऊन आहे. हे पा एवढे कॅरेट भरायचे. परत जाऊ आपण मध्ये. किती खुडलेत बघू द्राक्ष. जरा तिकडे पेपर मध्ये पॅकिंग करायचं आता. इकडून जाऊ, ह्या गल्लीतून जाऊ. तिकडे आहे ना सगळे. पुढे दाखवतो तुम्हाला. तिकडे गेलं आपा लहान माझा मामाचा मुलगा आहे. काय रे तुझं नाव? हे बा तो आजीला आवाज येते. आजी तिकडे आहे ना, एक आजी आहे ना, तिला आवाज येत होता तो. चल असं आहे तो बघा. हे बघू शकता तिकडे कसे द्राक्ष. हे बघा कॅरेट मध्ये पण फुटले. इकडे कॅरेट मध्ये हे बघा कॅरेट पुन्हा पॅक भरलाय. आता इकडे खूप दिसत आहे चांगले द्राक्ष. हा इकडे द्राक्ष. माझ्या मामाचं घर आहे इकडं. आणि हा नाशिक कळवण रोड आहे. आणि इकडं समोर दिसतंय का, तिकडं सप्तशृंगीगड आहे. हे पहा चालू घर दाखवतो तुम्हाला आता. हे पहा कळवण रोड. हे समोरचं दिसतंय ना, सप्तशृंगीगड आहे तो. पुढे दाखवतो तुम्हाला आता. व्हिडिओ बघत राहा पुढं. हे पहा चाललोय वणीला कटिंग करायला. हे दोघांना घेऊन. हा पहा एक तो तिकडे एक आहे, त्याला कटिंग करायला वणीला घेऊन चाललोय. आणि तुम्ही या पोऱ्याला बघितलंच असेल कोणत्या तरी ब्लॉगमध्ये येता ना. सांगा कमेंट करून किती नंबरच्या ब्लॉगमध्ये दिसला होता तुम्हाला. नक्की कमेंटमधून सांगा आम्हाला. आणि हा पहिल्यांदा दिसत असेल तुम्हाला. याला कोणत्याच ब्लॉगमध्ये नाही, हा पहिल्यांदा दिसतोय ब्लॉगमध्ये. चला तुम्हाला पुढे जाताना दाखवतो वणीला. आम्ही आता चाललोय वणीला. बसलाय आता आम्ही वणीमध्ये पोहोचलो. वणीमध्ये वणीची चौफुली चौकी. आता इकडं आम्ही चाललोय रस्ता. आणि इकडं नाशिककर जातो हा रस्ता. आम्ही तिकडं चाललो. हे पाहिजे वणीचं कॉलेज आहे 12चं. इकडं सगळं बाजार इकडं चालू वणीवरून. आणि कटिंग करायला गेलो होतो वणीला. पण मी काय तिथला शॉट घेतला नाही, व्हिडिओ काढलेच नाही. तर मग मी आता घरी येऊन मी व्हिडिओ चालू केला आहे. तेव्हा बघू शकता इकडे आहे गेले तिकडं मध्ये. पण मी आता काही जात नाही. तेव्हा तुम्हाला दाखवतो इकडे कॅरेटमध्ये किती भरले. तेव्हा एवढे द्राक्ष डायरेक्ट भरले कॅरेटमध्ये. इकडं सगळ्या गल्ल्यांमध्ये द्राक्ष आहे. तर तुम्हाला दिसत असेल आता तरी 50-50 कॅरेट तरी भरले असतील. तुम्हाला नंतर इकडं आणतील ना सगळे इकडं एका ठिकाणी, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. पुढे बघत राहा व्हिडिओ. हे पहा हे शुगरचं मशीन आहे. तुम्हाला दाखवतो पहा. याच्यात असं मशीन राहतं. आणि याच्यात या दोघांची शुगर चेक करायची. आपण दाखवतो तुम्हाला. हे पहा 0 दिसतंय डायरेक्ट 0. आता याच्यातून थोडासा कलर दिसत याच्यात रंग. हे पहा बघू शकता याच्यात 15 दिसतंय तुम्हाला. 15 दिसतंय का. हे पहा एवढी शुगर आहे 15. हे पहा 15 शुगर आहे डायरेक्ट 15. हे पहा आता द्राक्षचं वजन करायचं कॅरेट मध्ये चालू आहे. 21 आहे. 20 करायचं आहे. ती पॅकिंग चालू आहे. का कशी पॅकिंग करतात.
वजन पण चालतं आणि पॅकिंग पण. आता याचं बघू किती वजन भरतं. हे पहा करेट भरलंय 20. काढायला लागलं एक तरी. का टेपने डायरेक्ट पॅकिंग. किती बा तिथपर्यंत नेलंय. कुठं कॅरेटचं वजन करतंय. याचं बघू किती वजन भरतं. आणि लगेच चिकट टेपनी पेपर पॅकिंग करायला जातो बॉक्स. ते पहा तिकडून आता वजन करत आलो आम्ही. आता इकडं पण आलो ते पॅकिंग करताय. इकडं खुड्याचं पण काम चालू आहे. दोन्ही बाजूनी काम. ते 22 किलो भरलं तर 20 भरायचं आहे. हे पहा एवढंच भरायचं. एवढं कॅरेट भरत आलं तर उचलायचं. परत पुढच्या गल्लीत न्यायचं. दमून गेलो आम्ही. इकडे बघ ना. हे पहा आम्ही आता इकडून पॅकिंग करून नेली. हे पहा इकडून पॅकिंग करत नेली. तिथपर्यंत पोहोचलो. आता इकडे रिकामी एक जाळी आहे ती घ्यायला आलो. दाखवतो तुम्हाला पुढं. बघत राहा पुढं ब्लॉग माझा. इकडे टिपने अशी पॅकिंग केली जाते. आणि आता हा माल काय माहीत कुठे नेणार आहे. एक पण असं दिसत तुम्हाला द्राक्ष इकडं वर. इकडे सगळे खुडून नेले. आता तिकडं पण तर खुडत नेत आहे. मात्र लगेच त्यांची गाडी येणार. ती गाडी लोड करायची. कुबोटा ट्रॅक्टरमध्ये ना हे द्राक्ष कॅरेट भरले ते ना आम्ही. ते वाहत होतो ना म्हणजे वजन करून. ते आता टारलीत टाकायचे आणि ट्रॅक्टरसोबत वाहायचे. चला आता ट्रॅक्टर मी तुम्हाला दाखवणार थोड्याने चालवताना. दाखवून तुम्हाला चालवताना. आणि आता हे टारली भरायची तेव्हा नाही चालवणार आहे मी फक्त. पाहता टारलीत द्राक्ष भरायचे. हे पाहिजे कॅरेट. आवाज नसेल येत जास्त. गाडी ट्रॅक्टरचा कसा आवाज असतोय ना त्याच्यामुळं आम्हाला. हे पहा काय अजून माणसाने आले हे कॅरेट उचलायला. दाखवतो. हे पहा वरून कसं दिसतच असं तुम्हाला वरून. पुन्हा झाड पुन्हा पाला दिसत असं. हे पहा तिकडं भरायचं काम चालू आहे. आता मी इकडं ट्रॅक्टर तेव्हा दाखवतो तुम्हाला इकडून. हे पहा इथं सावलीत ठेवायचे द्राक्षाचे. ते कॅरेट वाहून आणतो ना आम्ही तिकडून. ते कॅरेट इकडे ठेवायचे सावलीत. तुम्हाला दाखवतो मग पुढं. त्या तिकडून लांबून ट्रॅक्टर फिरून येतो. तुम्हाला दिसत असेल तिकडून. त्या तिथं गल्लीत थांबवलं आहे त्याला ट्रॅक्टरला. दिसत असेल तुम्हाला तिकडं ती टारली. तेव्हा ट्रॅक्टर येतं आहे सरळ या गल्लीतून. ते अटकतं आहे टायर त्याच्यामुळं. ते मागं पुढं करताय. दाखवतो तुम्हाला आता पुढं आल्यावर. इकडं ठेवायचे आता. बघत राहा तुम्ही आमचा ब्लॉग. तुम्हाला दाखवतो आता पुढं मी. किती कॅरेट भरून आणले. एवढे कॅरेट भरून आणले. आता एवढे उतरवायचे इथं खाली. आता बघू इथं पुढं उतरवतात. इथं म्हणता उतरवायला. हे बा आता खाली उतरवायचे. इथं ठेवायचे उतरून. ते बा आता खाली माल केला. आता परत भरायला जायचं हा माल. हे पहा कॅरेट कसे वाहतोय आम्ही आता इकडं. हे बा आता भरतोय मी. हे बा इकडचे पण आता 2 कॅरेट टाकायचे लगेच. बा ते 2 कॅरेट टाकायचे आता लगेच. तेव्हा पुढे नेतो आता ट्रॅक्टर. ह्या गल्लीत न्यायचं ह्या गल्लीत. मग काय नाही मग लगेच तिकडे न्यायचे. आपण तेव्हा दाखवले तुम्हाला तेव्हा तिकडं. ते पाहता एवढे कॅरेट उतरवले आम्ही. आणि त्या टारली पण सोडली. आता हा फण लगेच जोडायचं आहे. आणि थोडंसं बागामध्ये काम आहे परत. हे पाहता तुम्हाला एवढ्या थप्प्या आहे डायरेक्ट. बघू शकता. लगेच ते कागद गोळा करायचे. पुढे दाखवतो तुम्हाला.
हे पहा इकडं आता फन जोडताय ते ट्रॅक्टरला ते टारली उतरून ठेवली. हे पहा एवढे दिसतात असं परत. आणि आता ते टारली जोडताय, टारली नाही सॉरी फन जोडताय. आणि ते कागद गोळा करायचे गल्लीतले, तुम्हाला दाखवतो पुढं मी. हे पहा नेत आहे ट्रॅक्टर तिकडं. हे पहा ते कागदा गोळा करत आहे, पण कागदाच येते नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळं काढून टाकतोय. आता नाही काढायचं. श्री गुरु दत्ताचं मंदिरात आलो इकडं मस्त. आम्ही इकडं आलोय मस्त. इकडं समाधी जिवंत समाधी. बघितलं कसं मंदिर. हे पहिलं पण महादेवाचं पिंड आहे. इथून लगेच दुसरं मंदिर आहे. इकडे विठ्ठलाचं मंदिर आहे. इकडं महादेवाचं. हे पाहिजे विठ्ठलाचं मंदिर आहे इकडं. हे पाहिजे इकडं सगळे मंदिर आहे. आम्ही दर्शन केले. तर इकडं वर एक मंदिर आहे, ते दर्शन करतो. तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण दर्शन करून घ्या. पाहिजे हे पाहिजे इकडे दत्ताचं पण मंदिर आहे. फोटो खूप आहे. दत्त हे पहा मंदिर इकडे मध्ये, त्याची मूर्ती पण आहे. इकडे भारी मंदिर आहे. ती पुढं समाधी एक. इकडं बघू शकता तुम्ही. इकडं खाली मंदिर आहे, इकडं पण मंदिर आहे. ही समाधी रामचंद्र पण आहे. समाध्या खूप देवांच्या समाध्या आहे इकडं पण. इकडं पण एक मंदिर आहे देवीचं, सप्तशृंगीचं. बघू शकता तुम्हाला बोललो ना. तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर वजरखेड गावाच्या थोडंसं पुढं आला का एक तुम्हाला पूल लागेल. त्या पुलाच्या थोडंसं इकडे यायचं आणि मध्ये रस्ता आहे. त्या रस्त्यावर तुम्हाला पाठी पण दिसतं. तर आम्ही आता दर्शन करून आलो. आता गाडीकर आलो आणि खूप चांगलं मंदिर आहे इथं. इकडून यायला रस्ता आहे, इकडं आहे. मी काय येताना दाखवलं नाही तुम्हाला, दादा किती दाखवतो. इकडं हॉस्टेल पण आहे करंजी. हॉस्टेल आहे मुलांचं पण आहे. तुम्हाला पुढे दाखवत आहे बा कंपाऊंड आहे त्यांचं. ही पाहिजे शाळा. आता वणीत आलो आहे इकडं कटिंग करायला. हे इथं दुकान आहे कटिंगचं. आणि इकडं वणीच्या मध्ये दत्ताचं दसरा चौक आहे. चालू आहे आम्ही कटिंग करायला. आणि इकडं बघू शकतो खूप दुकानं पण इकडं. वणी मेन गावाचा रस्ता आहे हा. इकडं मेन रोड पण आहे. हे पहा इकडं रस्ता इकडं.
ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला नवीन नवीन परत ब्लॉग दाखवणार आहे मी. त्याच्यामुळं बाय.